शेततळे ठरले शेतकऱ्यांना वरदान, भूजल पातळीत भर, रब्बीच्या हंगामातील पिकांना नवसंजीवनी. जलसिंचन क्षेत्रात वाढ, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ परिसरात पाणी टंचाईवर मात. वाहून जाणारे पावसाचे पाणी शेततळ्यात संग्रह. गत 2 दशकांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनियमित पाऊस, काळ, अवेळी व अपुरा पाऊस त्यामुळे भूगर्भातील भूजल पातळी गाठली आहे. पावसाचा ताण त्यामुळे परिसरात 400 फूटपर्यंत विंधन विहिरी कोरड्या पडल्या असल्याचे वास्तव आहे. तर खरीपातील पिके व रब्बीच्या हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घट होत परिणाम झाला आहे. यावर मात करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर मध्यवर्ती प्रादेशिक क्षेत्र असलेले वणी रंभापूर येथील शेतजमिनीवर पावसाळ्यातील वाहून जाणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. किमान 100 हेक्टर क्षेत्रावर शेततळ्यात हजारो घनमीटर पाण्याची साठवणूक केली आहे. हे शेततळे परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामी पिके व रब्बीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जलसिंचन करणे सोयीचे झाले आहे. शिवाय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जलसिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. याशिवाय परिसरातील हातपंपाच्या बोरवेलमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापरासाठी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. आमचे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वरदान ठरणारे शेततळे बाबतचा आढावा घेतला असता मुख्य संपादक संतोष गवई यांनी शेततळे तलाव परिसरातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेत पाणी टंचाई व जलसिंचन क्षेत्रात वाढ या संदर्भात शेतकऱ्यांसह परिसरातील गावातील ग्रामस्थांसह डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिक्षेत्र वणी रंभापूर मुख्य उत्पादन अधिकारी डॉक्टर शिवाजी नागपुरे, उपमुख्य बीज उत्पादन अधिकारी राजेश जंजाळ यांनी विशेष प्रयत्न करत भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना वरदान ठरणारे शेततळे निर्मितीसाठी विशेष योगदान दिले. हे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. नमस्कार, मी विजय देवदासराव रजाने, राहणार वणी रंभापूर. अन्वी गट नंबर 54 मध्ये माझी शेती येते. पंजाबराव कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय महामार्ग 6च्या संदर्भात जो तलाव तयार केलेला आहे, त्या तलावामुळे माझी पहिली परिस्थिती पाण्याचं पातळी खूप खाली गेलेली होती. आम्हाला शेतामध्ये पीक घेता येत नव्हते. पण जेव्हापासून हा तलाव झालेला आहे, त्यामुळे आम्हाला वर्षभर पाण्याचे कमतरता जाणवत नाही. पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि बराचसा फायदा झालेला आहे. या संदर्भामध्ये श्री नागपुरे सर, श्री जंजाळ सर, अन्वी विभागाचे श्री राऊत सर हे आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. अडीअडचणीच्या वेळेस, पेरणीच्या वेळेस, प्रादुर्भाव झालेला असेल त्यावेळेस, खत निर्मितीच्या बाबतीत हे दरवेळेस आम्हाला मदत करत असतात. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. असाच नवीन प्रोजेक्ट पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून अजून तयार करा, की जेणेकरून आमच्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. नमस्कार, मी विजय देवदासराव रजाने, राहणार वणी रंभापूर. माझा गट नंबर अन्वी 54 आहे. माझी शेती पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या बाजूला आहे. 2018 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 6ची निर्मिती करत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठाने एक 4 हेक्टरमध्ये तलावाची निर्मिती केली होती. त्या तलावाच्या निर्मितीमुळे 2018च्या पूर्वी माझ्याकडे 2 एकर मी ओलीत करू शकत होतो. पण 2018च्या नंतर तलावाच्या निर्मितीनंतर मी आता जवळपास माझे 4 हेक्टर शेती ओलिताखाली आणतो. त्या तलावामुळे माझ्या शेतातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. बाकी उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी राहत नव्हते. आता जनावरांना पाणी राहते. सगळीकडे हिरवळ दिसत आहे. या तलावाचा आम्हाला अन्वी परिक्षेत्रामधील लोकांना खूप फायदा झालेला आहे. अशाच प्रकारे जसं पंजाबराव कृषी विद्यापीठाने तलावामुळे
बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी आले. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे या परिक्षेत्रामधले जे अन्वी परिक्षेत्र आहेत त्या परिक्षेत्रामध्ये शेतकरी ओलीत करत आहेत. जनावरांचा पाण्याचा प्रश्न, विहिरींना पाणी, याच्यामुळे बराचसा फायदा झालेला आहे. मी रवींद्र महादेवराव अभ्यंकर, राहणार वनी रंभापूर, तालुका जिल्हा अकोला. इथे मी शेती करतो आणि माझी शेती पंजाबराव कृषी विद्यापीठाला लागूनच माझी शेती आहे. सर्वे नंबर 5-1 आणि तिथे मी माझ्या शेतामध्ये विहीर आहे. त्या विहिरीवर मी माझं इरिगेशन वगैरे शेती, ओलिताची शेती करत होतो. परंतु आमच्या शेतीमध्ये असं काही विशेष पाणी नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही साधारणतः एखादा हेक्टर ओलीत करत होतो आणि आम्हाला पाण्याची अडचण भासत होती. उन्हाळ्यामध्ये तर आमच्या विहिरीलासुद्धा पाणी राहत नव्हतं. विहिरीलाच नाही तर माझ्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांच्या विहिरीलासुद्धा पाणी राहत नव्हतं आणि गावामध्ये सुद्धा पाण्याची टंचाई होती. परंतु डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर अन्वी विभागामध्ये जे 10-15 एकराचं जे तलाव झालं, त्या तलावामध्ये आमच्या गावामधून वाहणाऱ्या पाण्याचं, ओढ्याचं पाणी संपूर्ण आणि शेतीमधून जे पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी हे संपूर्ण त्या तलावामध्ये अडवण्यात आलं. आणि त्याचा फायदा असा झाला की आमच्या गावातील सर्व पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आम्ही जे साधारणतः हेक्टरभर ओलीत करणारे शेतकरीसुद्धा 2-2 हेक्टर ओलीत करू लागलो. आणि पाण्याची आता आम्हाला अजिबात उन्हाळ्यात 2018 पासून आम्हाला पाण्याची अजिबात, ते पाणी थांबल्यामुळे आम्हाला आता अजिबात अडचण भासत नाही. आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आमच्या गावातील बोरला, विहिरींना आणि सर्व शेतकऱ्यांच्या विहिरीलासुद्धा पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये सुद्धा एक समृद्धीचं आणि चांगलं वातावरण निर्माण झालं. आणि हे जे निर्माण करण्याचं कार्य जे झालं ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जो अन्वी प्रक्षेत्रावर तयार करण्यात आलेल्या तलावामुळे झालं. आणि या तलावामुळे संपूर्ण पाणी थांबवलं गेलं आणि पाणी थांबवल्यामुळे काय झालं की जमिनीमध्ये ते पाणी मुरल्या गेलं. जे वाहणारं पाणी होतं ते तिथे थांबलं आणि त्याच्यामुळे जमिनीची पातळी वाढली आणि त्याच्यामुळे संपूर्ण गावामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये एक चांगलं खुशीचं वातावरण निर्माण झालं. आणि हे करण्याचं श्रेय या तलावामध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी असते आणि त्याच्यामुळे काय की आमच्यामध्ये चांगलं सुखसमृद्धी संपन्न निर्माण करण्याचं जे मोठं श्रेय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून झालं, त्याबद्दल पंजाबराव कृषी विद्यापीठाचं सुद्धा मी शेतकरी या नात्याने धन्यवाद करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.